आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेसच्या जिल्हानिहाय आढावा बैठक तर दुपारी 1 वाजता हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद। सपकाळ आणखी एक मोठा घोटाळा उघडकीस आणणार। हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांना बंगले वाटप करताना तारेवरची कसरत। रवी भवन परिसरामध्ये मंत्र्यांसाठी केवळ 24 बंगले उपलब्ध। नव्या कॅबिनेट मंत्र्यांना नागभवन तर ज्येष्ठ मंत्र्यांना मिळणार रवी भवन येथील बंगले। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज नाशिकमध्ये 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भूमिपूजन केले जाणार। उपमुख्यमंत्री शिंदेंसह मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आज वाहतूक मार्गात बदल। रामकाल पथ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री रामकुंडावर येणार असल्याने वाहतुकीत बदल। नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही। अकोल्यातील तरुणाचं थेट शरद पवारांनाच पत्र। आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यानं कोणीही मुलगी देत नसल्याची पत्रातून खंत व्यक्त। परभणीच्या पेडगावचे सरपंच आशिष हारकळ आणि माजी उपसरपंच जितेंद्र देशमुख काँग्रेसमध्ये दाखल। बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रयत्नांना यश। वाशिम जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्तांना 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये प्रति हेक्टर 8500 रुपयांची मदत मंजूर। जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। राज्य सरकारकडून पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय। या निर्णयामुळे पशुपालकांना कृषीप्रमाणे शासकीय सवलतींचाही मार्ग मोकळा। पशुपालकांनाही कृषीच्या दराने वीज दिली जाणार। पुढील 3 ते 4 दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम। दिवसा उन्हाचा तडाखा तर सकाळी आणि रात्री थंडीचा प्रभाव वाढणार। हवामान विभागाचा अंदाज।